हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाष्ये जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावाराम तो मीची आहे आत्मात्मकाम तरी नमन कोणा करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण हे शिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारुनी आता चला विचार सागर तरंग चौथा 32वा चालू जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्याची व्यवस्था परिच्छेद 32वा जीव आणि ब्रह्म यांचं अभेद दर्शविणारे काही वाक्य आहेत आणि काही वाक्ये भेद दर्शविणारे आहेत पण त्याची व्यवस्था लावणं हे शुद्ध विचारांचं कर्तव्य असतं। शुद्ध कोणाला म्हणावं? जो ज्या विषयाबद्दल अज्ञ नाही त्याला त्या विषयाबद्दल शुद्ध म्हणावं। तसं वेदशास्त्रामध्ये जीव ब्रह्माची ऐक्यताही सांगितली आहे आणि काही वाक्ये जीव ब्रह्माचा भेदही प्रतिपादन करणारी वाक्य आहेत।
मग यामध्ये भेद प्रतिपादन करणारी वाक्ये, याचा अर्थ काय घ्यायचा आणि अभेद करणारी जी वाक्य आहेत त्याचा अर्थ कसा करायचा. मूळ सिद्धांत जीव ब्रह्मरूपच आहे, म्हणजे दोघांमध्ये अभेद आहे. मग भेद सांगितलाय तो कशामुळे सांगितलाय, कुठपर्यंत सांगितलाय, कशात सांगितलाय ते कळणं महत्वाचं आहे. आणि शिष्याची शंका याच्यावरच आहे खरी. त्याच्या शंकेचं खरं उत्तर त्याला आज मिळणार. तत्पूर्वी भेद प्रतिपादन करणारी वाक्ये, तर त्या वाक्याचा विचार करून त्याचा अर्थ घ्यावा लागतो. आणि विचार न करता जर त्याचा अर्थ घेतला तर त्याचा यथार्थ अर्थ निघत नाही, मिळत नाही. सहज मनुष्य म्हणतो, हो काय नाही हो, खऱ्याला किंमत नाही. सहज म्हणतोय खऱ्याला किंमत नाही. आता मग कोणाला खोट्याला किंमत आहे का? आता किंमत कशाला असते? खऱ्यालाच असते ना किंमत. खरं म्हणजे ओरिजिनल, त्यालाच किंमत जास्त असते. पण सरळ बोलून जातात खऱ्याला किंमत नाही. मग खोटच बोलत जाऊ. जर एकादशी दिवशी एकातच धरली आणि बारस सोडायची, तेव्हा बायको म्हणते, अहो कालची एकादश आहे, बारस सोडा की. नाही, नवऱ्यानं म्हणा नाही सोडली बारस. खोटं बोलत जावं चांगलं असतंय ना, किंमत येते ना खोटं बोलल्यावर. बारस न सोडता सोडली म्हणायचं. म्हणजेच त्या बोलणाराचा जो अर्थ आहे त्या अर्थात भाव काय निघायलाय, त्याच्या वाक्यातला भाव काढावा लागतो. तसंच वेदानंही काही वाक्य तसे उच्चारलेले आहेत, संतांनीही तसे वाक्य उच्चारलेले आहेत, पण त्याच्यातला भाव तर पाहिजे. भावाची कारण तुम्ही काहीही बोला, पण त्याच्यातला भाव यथार्थ निघावा लागतो. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. ज्याच्या गाठी म्हणजे अंतःकरणामध्ये भाव आहे त्यालाच लाभ प्राप्त होतो. तो का म्हणे इथं भावाची कारण, इथं भावच कारण आहे, शब्द कारण नाही, वाक्य कारण नाही, भाव कारण आहे. आता या ठिकाणी हेडिंग तसं दिलेलं आहे. काय दिलंय की जीव आणि ब्रह्म प्रतिपादक वाक्याची, भेद प्रतिपादक वाक्याची व्यवस्था. आता व्यवस्था लावण्याचं काय कारण आहे? कारण वाक्य कसे आहेत? भेद प्रतिपादक आहेत, म्हणजे भेद दर्शविणारे आहेत. वाच्यार्थानं विचार न करता तिथं भेद दिसतो, पण त्याची व्यवस्था लावून घ्यावी लागते. मग ही व्यवस्था लागते कुठं? कोण व्यवस्था करून देतं? कोणाला व्यवस्था लावता येते? ज्याला यथार्थ ज्ञान झालंय त्या विषयाचं त्याला व्यवस्था लावून देता येते, है का नाही? मग आपल्याला व्यवस्था लावण्याची इच्छा व्हावी, कारण शिष्याला भेद प्रतिपादन करणाऱ्या वाक्याचं त्यानं अर्थ काय करून घेतलाय की वेदांनी कर्म आणि उपासना सांगितल्या त्या अर्थी जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये
ईश्वरामध्ये जीवामध्ये भेद आहे. मग जर भेद नसलाच नसता, जीव ईश्वर स्वरूपच असला असता किंवा ब्रह्मरूपच असला असता किंवा ईश्वर आणि ब्रह्म हे एकच असले असते, तर अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यानं निर्माण केलेत. पण त्याचा मूळचा प्रश्न असा आहे की जर वेदानं कर्म उपासना सांगितल्यात तर त्या जीवालाच सांगितल्यात आणि जीवाचा आणि ईश्वराचा भेद आहे म्हणूनच सांगितल्यात. म्हणून जीव हा निराळा आहे आणि ईश्वर वेगळा आहे असा त्याने अर्थ धरला. आणि ते तर म्हणते, तुम्ही तर म्हणता वेदांत शास्त्रवाले, अभेद प्रतिपादन करणारे, तुम्ही तर म्हणता की जीव आणि ब्रह्म यांचा अभेद आहे. तर मग अभेद आहे तर जीव ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्म जीवरूपच आहे? जर जीवाचा समावेश ब्रह्मात केला किंवा ब्रह्माचा समावेश जीवात केला तर त्या ठिकाणी सेव्य सेवक भाव हा कसा घडेल? कोणी कोणाची सेवा करायची? आणि जर कोणी कोणाची सेवा करायला कोणी उरतच नाही तर मग वेदानं सत्कर्म उपासना कुणाला सांगितल्या? वेद तर काही खोटं बोलत नाही. आणि मग या ठिकाणी हे जे भेद उत्पन्न व्हायला आहे, आता हे वाक्य कसं आहे? शिष्याचं बोलणं कसं आलंय? हा, कारण ज्या अर्थी सत्कर्म उपासना सांगितल्या त्या अर्थी जीव वेगळा आहे आणि ईश्वर वेगळा आहे. मग आता याची व्यवस्था काय? व्यवस्था लावावी? ही ऍडजस्टमेंट हे सहसा कोणाला करता येत नाही. पण ती ऍडजस्टमेंट जमली मग म्हणायचं तो वेदांताच्या दावणीला येऊन पडा, अद्वैताच्या दावणीला तो येऊन आता या ठिकाणी अशी व्यवस्था करून दिली, नीट व्यवस्था करून दिली आणि समजायसारखी आहे. जर आपण आकाशाचे प्रकार पाहिलेच नसते तर आपणाला चैतन्याचे प्रकार कळाले असते का? ही व्यवस्था आहे. आकाशाचा दृष्टांत सांगणे ही काय केली? कशासाठी? चैतन्याचे प्रकार कळण्यामुळे, है की नाही? म्हणून आपण अगोदर शिकलो घट आकाश कशाला म्हणावं, जल आकाश कशाला म्हणावं आणि मेघ आकाश कशाला म्हणावं आणि महाआकाश कशाला म्हणावं, असे आकाशाचे 4 प्रकार आपणाला कळाले. आणि तसेच काय करायचे? चैतन्याचे 4 प्रकार कळण्यासाठी ते प्रकार करायचे का? प्रकार आहेत त्याचे है का नाही? आता ही व्यवस्था आहे का नाही, याला व्यवस्था म्हणते. तशी शास्त्रानं व्यवस्था केलेली आहे. चैतन्याचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. हे चैतन्याचे त्यांनी 4 प्रकार केलेत. आता हेही प्रकार कशासाठी केलेत? है का नाही?
जीव ब्रह्मरूपच आहे हे कळण्यासाठी किंवा ईश्वर ब्रह्मरूपच आहे हे कळण्यासाठी ही व्यवस्था केली आहे. किंवा त्यानं जी शंका विचारली होती ती शंका त्याला समजावी, कारण तो चैतन्यामध्ये अभेद मानू लागला आणि चैतन्यामध्ये अभेद करून द्वैताची शंका विचारू लागला आणि त्याला प्रमाण वेदाचं देऊ लागला की वेदानं इथं जीव आणि ईश्वर वेगळा सांगितलाय आणि तुम्ही अभेद सांगता आणि जर अभेद मानला तर तुमची संगती जुळत नाही. म्हणून त्यानं तसं सांगितलं होतं की हे तुम्ही जे अभेद सांगता तर वेदाच्या विसंगतीमध्ये जात आहात आणि वेदांत्यांना वेद प्रमाण आहे, मग याची संगती कशी लावणार? तीच व्यवस्था या ठिकाणी त्याच्या शंकेची केलेली आहे. चैतन्याचे प्रकार त्याच्यामुळेच सांगावं लागले, कारण त्याला अभेद करायचा आहे. आता त्याच्या ठिकाणी जो भेद झालाय त्याच भेदाचा काय करायचा आहे? दुसरीकडून कुणकडून अभेद आणायचा आहे का? त्याच्या भेदाचाच काय करायचा आहे? हा, त्याला दिला होता चिकून आणि त्याला सांगितलं होतं गणपती कर, त्यानं काय केलंय? आता त्या माकडाचंच काय करायचंय? हा, दुसरा चिकूल नाही आणायचा, तेच मोडून टाकायचं माकड आणि त्याचाच गणपती बनवायचा. मग या ठिकाणी कशी व्यवस्था लावली ती पहा. चैतन्याचे 4 प्रकार आपल्याला माहितच आहेत. मग हे जे भेद लक्षात आले म्हणजे चैतन्याचे, मग असे समजून येईल की एका बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी वेदाने 2 पक्षी सांगितले आहेत. एका बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी वेदाने 2 पक्षी सांगितले आहेत. ते 2 पक्षी कोणते? तो कोणता पक्षी धरायला आहे याच्यामध्ये त्याचा घोळ व्हायलाय. जीव आणि परमात्मा. जीव आणि परमात्मा असा नसून ते पक्षी असे नाही. जीव आणि परमात्मा असं नाही. आभास आणि कुटस्थ हे 2 पक्षी असा त्या ठिकाणी स्वीकार करायचा. त्या बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी कोणते पक्षी येत? आभास आणि कुटस्थ. कारण बुद्धीच्याच योगाने जे ब्रह्म चैतन्य आहे तेच कुटस्थ व्हायले. कुटस्थ चैतन्य हे मूळचं कोण आहे? आणि ते बुद्धीच्या उपादानच काय व्हायले? आणि त्या बुद्धीमधला जो आभास तो तरी कुणाचा आहे? है का नाही? आणि मग तो आभास कुटस्थाचाच आहे, दुसऱ्याचा तर नाही. कोणाचा? मग तो आभास तरी का व्हायलाय? आता ह्या दोन्हीलाही कारण कोण आहे? म्हणजे ब्रह्म चैतन्याचं कुटस्थ करायला बी ती बुद्धीच कारण आहे आणि कुटस्थाचा आभास करायलाही बुद्धीच कारण आहे. आणि मग आता बुद्धीच्या मधात आभास आहे आणि बुद्धीवर कुटस्थ आहे आणि हे बुद्धी झाड आहे आणि हे 2 पक्षी त्याच्यावर, कुटस्थ आणि आभास. हा, आता याच्या ठिकाणी ते ईश्वर चैतन्य
आणि ब्रह्मचैतन्य हे नाही धरायचे. नाही कुटस्थ आणि आभास. आता बुद्धीच्या योगाने अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता आणि बुद्धी संबंधानेच आभासास जीवता. आभासाला काय यायली आणि कुटस्थाला तरी काय यायली आभासता. बुद्धी संबंधानं काय व्हायले, काय परिणाम व्हालाय बघा. कुटस्थ आभास व्हालाय, याला कारण बुद्धी आहे. मग बुद्धीची उपाधी लागली म्हणून जे शुद्ध चैतन्य आहे ते कुटस्थ व्हालय आणि त्याच कुटस्थाला आभासत्व आले. म्हणजे एकाच चैतन्यात व्हालय का नाही सगळं चैतन्य कोण आहे ते कुटस्थ ब्रह्मरूपच आहे. आणि आभास तरी कोणाचा आहे, कुटस्थाचाच आहे, म्हणजे ब्रह्माचाच आहे. आता हे ब्रह्माची तिरपुटी व्हायली का नाही, ब्रह्मचैतन्याची तिरपुटी व्हायली. मग एकच जर 3 जाग्यावर जर झालं तर त्याला वेगळं म्हणाव का. बरं ते त्याच्याकडून व्हालंय का दुसऱ्याकडून व्हालंय, दुसरं कोण करणार. म्हणजे ब्रह्मचैतन्याचे जे 3 प्रकार व्हायले तर हे कोणाकडून व्हालेत, चैतन्याकडून व्हालेत. हा हा ते त्याच्याकडून व्हालेत का तिच्याकडून म्हणलं, हा आणि तिच्याकडूनच होतंय काय जे काय होतंय का, हा कारण परिणाम कोणाचा आहे, हा. आणि याचा विवर्त तर कवा बी आहे का नाही. कारण जिथं उपाधी लागन तिथं त्याचा विवर्त होतो, ते करीत नाही. आपण परिणाम आणि विवर्तामध्ये हा सगळा खेळ बघितलाय कसा होतो तो. मग तसं फक्त दोघाच्या मधामध्ये बुद्धी आहे, कोणाकोणाच्या कुटस्थाच्या आणि आभासाच्या मधात बुद्धी आहे. आता ती बुद्धी म्हणजे एक छाया आहे, सावली आहे. आता ती सावली कोणाची धराव, ती सावली मानावंच लागते, आश्रित मानावं लागते. कशाच्या, कुटस्थाच्या. कारण चैतन्याच्या आश्रित माया आपण सुरुवातीपासून मानली आणि वेदामध्ये सुद्धा मानलीच. मानली म्हणजे काय, ती वास्तविक सत्य मानलेली नाही, कल्पित मानलेली आहे. कारण ती कधी असते आणि कधी नसते, म्हणून तिला कल्पित मानावं लागतं. 4 दिवस असतं आणि 4 दिवस नसतंय, त्याला न राहणार म्हणते. घरी जर एखादा पाहुणा आला तर त्या पाहुण्याला आपण म्हणतो का इथलेच आहे, त्याला पाहुणाच म्हणतो. आणि हे जाणार आहे त्याच्या ठिकाणी अशी लक्षणं बी करतो, हे पाहुणा आहे हे जाणार आहे, हे राहणारा नाही, हे राहणारा नाही इथलचा नाही, म्हणून हा म्हणजे हे पाहुणा आहे का नाही. आणि पाहुणा हे त्या घरचा खरा नसतो. तशी माया ही चैतन्याच्या ठिकाणी कधी असते आणि कधी नसते, म्हणून ती पाहुणी आहे का. आठवतं का प्रमाण एखादा, जगत्रय जननी देवाची आहे, पावनी. हा 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 त्रिभुवन पावनी. मुक्ताबाईच्या अभंगात आहेत काय की, तो का म्हणायचं नाही, मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगामध्ये काय की,
पण ती पाहुणी आहे का नाही, म्हणजे न राहणारी आहे. हा मुक्ताबाई, हा मुक्ताबाईचा अभंग आहे. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जगत्रय जननी देवाची. हा म्हणजे त्या ठिकाणी पावनी हा शब्द वापरलाय. कोणाला वापरलाय? मुक्ताबाईला वापरलाय. मुक्ताबाई कोण आहेत? आदिशक्तीचा अवतार आहे, म्हणजे मायाचा अवतार आहे का नाही. म्हणून त्यांनी त्यांचं स्वरूप सांगितलंय. मी माझं स्वरूप कसं आहे? पाहुणीसारखं आहे. मी कधी असते? हा, मी काही राहणारी नाही. आणि मुक्तता ही कशी असते? तीही मुक्तता ही आलेली आहे, म्हणून तीही कधी असते कधी नसते. आता जर परमार्थ करून मुक्तता आली, ती राहते का? नाही. ती मुक्तता कुठं जाते? जोपर्यंत विशेष अनुभूती आहे की मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, मी संसारिक नाही, मी करता नाही, मी भोगता नाही, याला म्हणायचं जीवन मुक्तता. हा जीवातून मुक्त झाला, आता जीव नाही. मग कोण झाला? तो कुटस्थ झाला, म्हणजे मुक्त झाला, है का नाही. जीव कोण झाला? मुक्त झाला. मग त्याची मुक्तता कवर आहे? जोपर्यंत देहाचे व्यवहार, अंतःकरणाचा व्यवहार चालायला आहे आणि त्याच्यामध्ये तो साक्षी रूपानं तोपर्यंत मुक्तता आहे. आणि अंतःकरण पुन्हा राहतं का ते कवर बी? मग तो अंतःकरणाच्या वेगळा होतो का नाही? का अंतःकरण वेगळं होतं? त्याच्यात जाणारं कोण आहे, राहणारं कोण आहे? हा, ते पाहुणं आहे. अंतःकरण काय आहे? हा, ते पाहुणं आहे. आणि त्याच्यासोबत मुक्तताही जाते. आणि ती मुक्ता कोण आहे? पाहुणीच आहे. मग तसं जर एखादी नवरी लग्न लागलं की घरी येत असते, इकडं नवऱ्याच्या घरी आणते, तर त्याच्या अगोदर केव्हा त्या घरात आलेली असती का ती? मग ती पाहुणी नाही का? पाहुणी राहणारी नाही. तर म्हणजे भेद कळण्यामुळे सांगायला, ती कधीच आलेली नसती. आणि मग जे कधी येत नाहीत आणि आलेत त्याला काय म्हणतात? पाहुणी, पाहुणा. आणि मग नवरी नवी आलेली घरात, पाहुणीच म्हणावं नाही. पाहुणीच राहणारी. तसं जमवायचं का तुम्हाला? मग तिच्याकडून आधी कबूल करून घ्यावा लागल. फक्त लग्न कर, नांदा येऊ नको. तिला पाहुणी म्हणा येत नाही. का म्हणून? कारण ती तिथंच राहणारी, जाणारी नाही. तसं प्रपंचामध्ये जे आहेत का ते सगळे कसे येत आहे का नाही. आणि परमार्थात जे आहेत ते हा, मग जे पारमार्थिक आहेत का त्याच मुख्य अधिष्ठान आहे, म्हणजे काय म्हणते त्याला, मुख्य समानाधिकरण. त्यांचं ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे. आणि संसारिकाचं बाद, ते ब्रह्मरूपच येत पण ते बाद झालेत. आणि जर त्याला जर व्हायचं असलं तर संसार बाद करावा लागल आणि मग समानाधिकरणामध्ये यावं लागल, है का नाही. पण त्यांचं ते बाद समानाधिकरणच आहे का नाही. आणि जो मुक्त झालाय त्याच मुख्य समानाधिकरण आहे का नाही. मग नवी नवरी ज्यावेळेस घरात येते तिचं जे समानाधिकरण होतंय त्या घराशी, त्या नवऱ्याच्या मालमत्तेशी, हे मुख्य समानाधिकरण होतंय का बाद समानाधिकरण?
आणि मग तिनं बाद समानाधिकरण कशाचं केलंय? हा, तिकडचं बाद केलंय, हे का नाही? आणि इकडच्याशी मुख्य करून घेतलंय, हे का नाही? मग तस त्याप्रमाणे काही वाक्यांचा बाद करून अर्थ घ्यावा लागतो आणि काही वाक्याचा बाद न करता अर्थ घ्यावा लागतो. लक्षण अर्थ जर जुळत नसेल तर लक्षणा करावी लागते, आणि अर्थ जर सहजासहजी जुळत असेल तर मग लक्षणा करायची काही गरज नाही. मग हे जे जीवाचं आणि ब्रह्माचं जे ऐक्य करून द्यायचं आहे, ऐक्यच आहे, पण तो भ्रमानं म्हणतो की मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. म्हणून त्याला समजून द्यायचंय की तू ब्रह्मरूपच आहेस, तुला भ्रम झालाय, आणि भ्रमानं तो काय म्हणायलास? मी करताय, मी भोगताय. मग त्याचा भ्रम काढण्यासाठी वेदांत वाक्य आहेत, जीव ब्रह्मरूपच आहे हे सांगणारे वाक्य आहेत, पण त्या वाक्यानं त्याला बोध होत नाही. त्या वाक्यानं कारण तो काय म्हणतो? ब्रह्माचे लक्षणे वेगळे आहेत, माझे लक्षण वेगळे आहेत, ते व्यापक आहे, मी परिच्छिन्न आहे, मी करताय, ते अकर्ताय, ते व्यापक आहे. अशी तो काय करतो? भिन्न भिन्न म्हणजे विरोधार्थी शब्दानं तो काय लक्षण दोघाचे भिन्न करून बसवितो. म्हणून तो म्हणतो मी काही ब्रह्मरूप नाही. मग त्याच्या ठिकाणी ही काय झाली? भ्रांती झाली. कशामुळे झाली? तो उपाधीना धरून अर्थ काढायला, त्याच्या त्या चैतन्याचा त्या उपाधीला धरून, है का नाही? मग आता कुटस्थ हा आभास म्हणावा का आभास कुटस्थ म्हणावा? आता हे काय येतं? एक भिंगात पाहणार आहे आणि एक भिंगात दिसायला. आता जे भिंगातलं आहे ते कोणाचं आहे? पाहणार याचंच आहे ना. भिंगातलं तोंड भिंगात बघणारच आहे. भिंगाला आहे का तसं तोंड? मतात तर भिंगच आहे ना. तसं बुद्धीला आहे का काही? ती कशी आहे? जड आहे. बुद्धी कशी आहे? ती जड असून सुद्धा तिनं बघा ना दोघाला बी काय केलंय? काय एकाचे दोन केलेत? एकाचे दोन केले. मग त्याच्या फनगड्या केल्यात का तुकडे केलेत? कारण कुटस्थ चैतन्याचा आभास त्या बुद्धीत पडाय. बुद्धी ही कशी आहे? जड आहे, आणि ती बुद्धी सत्वगुणाने युक्त आहे. अंतःकरण कशानं बनलंय? मग सत्वगुणानं जे असतंय ते कसं असतंय? प्रतिबिंब. हा, म्हणजे ते ज्ञानाला परिणामाला पावतंय शुद्ध असल्यामुळं. कारण सत्वगुण हा ज्ञानाची उत्पत्ती करणारा आहे. तशी ती बुद्धी काय करते? हा, ती ज्ञानाला परिणाम पावली. आता सत्वगुणानं म्हणल्यावरती सत्य ज्ञानाला पावायला पाहिजे का नाही? मग ज्याची बुद्धी पूर्ण सत्वगुण आहे, प्रभाव जर सत्वगुणाचा तिथं असेल, तर मग त्या ठिकाणी ती बुद्धी म्हणेल की मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. पण जर त्याच बुद्धीमध्ये तमांश जर वाढलेला असेल तर त्या ठिकाणी ज्ञान कसं होईल? विपरीत ज्ञानाला ती बुद्धी पावणार, पण विपरीत ज्ञानाला पावणार.
चांगला प्रकाश असेल तर दोरी दोरी रूपानच दिसेल, आणि जर अंधुक प्रकाश असेल तर आहे का ना, हाय का सरप तिथं, पण दिसतोय का नाही. प्रकाश पुराणा. हा, म्हणजेच तमोगुण आणि सत्वगुण यांची कार्य भिन्न आहेत. हा, ते एकातच येत बघा ना, एकामध्येच आहेत, एकाच तत्वामधले ते, पण कार्य भिन्न आहेत. आपल्याला वाटतात ह्या खांब्यावर 3 तार आहेत ना, तिने बी लाईट आहे ना, सारखीच असेल, सारखी असते का, काय फरक आहे. कारण वेगवेगळे 2 जर सारखी असते तर चिटकल्यावर हा, आहे का नाही, तो एक फरक आहे. अजून काही व्यवस्थित असलं तर बघा, नाही तर 4 व्हायलेत की. मग ह्या जे 3 असतात का तारे, ह्या 3 जातीचे असतात, एका जातीची नाही. त्याच्यात जे करंट असतंय का, आपल्याला वाटतंय याच्या बी लाईट लागत आहे, त्याच्या बी लागत आहे, आकडा टाका ना, पंचाव बी काय व्हायले, जे व चालू तार आहे तिच्यावर टाका, लाईट लागत आहे, कारण ते एकाच याच्यावर चालणार आहे. पण ज्या उपकरणाला 3 फेज लागतात, त्याला तुम्ही ते फेज लावून बघा. जर ते फेज जर समजा खाली वरी झाले लावण्यात, तर ते उरपाट फिरत आहे. मग त्याला कारण समान नाहीत, ते विजाती आहेत, ते त्याला समानाधिकरण नाही. आता त्याला ते मराठीतले नाव विसरले, पण आता ते इंग्रजीतले नाव पाठ आहेत. ते मराठीतले नाव पहिले ते कोण भाराचे प्रकार आहेत, भाराचे, मला वाटतं त्याच त्या रसायनशास्त्रामध्ये आहे थोडस, रसायनशास्त्र, भौतिक मध्ये नसत, पण त्याच्यामध्ये स्टेट, अर्बन आणि कॉपर का काय एक असं होर्ब का काहीतरी, म्हणजे त्या करंटचे प्रकार. पण आपणाला त्याच्यातलं ज्ञान नसल्यामुळं आपणाला वाटतंय त्याच्यात तिन्हीमध्ये बी काय वीजच आहे का ना, वीजच आहे, शक्तीच आहे, पण त्या शक्तीचे किती, आणि तेच गुण आहेत. त्याच्यामध्येच रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, तेच 3 कार्य आहेत, आणि तेच 3 कार्य त्या गतीला, कार्याला कारण आहेत. आणि त्यांची रचना जर बरोबर नाही आली तर ते विपरीत परिणामाला पावतात, म्हणजे उलटी फिरवतात मोटर. मग माणूस मग तेव्हा उलटी फिरायली काय की कनेक्शन बदलून बघा ना, आणि मग ते अंदाजानच बदली ते बरोबर होत चलत ही मोटर, आणि मग त्याला कळत की नाही कनेक्शन उलटे झालते. मग कधी कधी टाटर पासून बी उलटे होते, तर फ्युजा पासून बी उरपटे होते, डीपी पासून बी होतात, आणि कधी कधी जिथून आपणाला लाईट येते का तिथून बी कधी कधी होतंय. असं हे आपणाला वाटतंय तसं, पण तसं नसतंय. मग आभास आणि कुटस्थ हे जे 2 तत्व आहेत, हे 2 नाहीतच, हे 2 नाहीतच, हे एकच आहे. पण 2 का वाटायले, ते दोघाच्या मधामध्ये धुरा पडलाय, छाया पडली, सावली पडली, आणि तिच्या योगानं काय व्हायले, 2 प्रकार. मग त्या बुद्धीमध्ये त्रिगुण असल्यामुळं, त्या बुद्धीमध्ये त्रिगुण असल्यामुळं, जर त्या बुद्धीमध्ये तमगुण अंश जर जास्त असेल
तर विपरीत परिणामाला ती बुद्धी पावणार, म्हणजे विपरीत ज्ञान तिथं होणार, हे का नाही. मग त्या ठिकाणी तो आभास काय म्हणणार, त्या आभासाला कोणतं ज्ञान होणार? कारण आभासाला जी पुरवठा यायलाय तो कुटस्थाचा आहे, कुटस्थ चैतन्याचा आहे. कारण आभास जो आभासित आहे त्याची जी कुटस्थाची भाप आहे ती भाप बुद्धीमध्ये पडायली, पण बुद्धीतून चालली, बुद्धीला छेदून चालली. आणि त्या बुद्धीमध्ये त्रिगुण येतं आणि त्या त्रिगुणाला घेऊन ते आभास मध्ये चाललं. ते चैतन्याचा प्रभा त्या बुद्धीत जी पडायली का ती त्रिगुणानं पडायली. आणि ती त्रिगुणाचा धर्म, त्या तिन्ही गुणाचा धर्म त्या चैतन्यामध्ये ते चैतन्य घ्याले. जर समजा आपण बॅटरीला जर लाल मेन कापड पुढे लावलं आणि बॅटरी दाबली तर पुढे उजेड कसा जाणार आहे का नाही. मग तसं बुद्धीमध्ये जो गुण आहे त्या गुणाची प्रभा आभासामध्ये येणार. आणि तो आभास पाहणारा, जाणणारा, संसार करणारा तो म्हणतोय मीच आहे. कारण हे प्रकाशन कोण करायलाय? तो आभास करायलाय. आणि मग त्या आभासाची योग्यता त्या गुणासहित आहे, त्या बुद्धीतल्या. कारण ती प्रभा गुणासहित पडायली ना कुटस्थाची. कुटस्थाचं जे फोकस पडायलंय ते गुणासहित. मग ते धर्म त्याच्यावर चालले आणि त्या धर्मानं तो म्हणते मी तसा धर्मवान आहे. आणि जर समजा तसा धर्मवान आहे म्हणल्यावर तो सांसारिक होईल, नाही तर कोण होणार? मग सांसारिकामध्ये त्याला सुख कधी मिळणार आहे का? कारण संत काय म्हणतात का संसार हा दुःखरूप आहे, त्यांना त्याचा अनुभव आहे, है का नाही. आपल्याला जरी नसला तरी आणि आपल्याला जरी असलं तरी आपलं मत कोण घेणार आहे? संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नशेची निष्ठंक अनकोरी. म्हणजे संसारातून तारण्यासाठी सद्गुरु लागतो, म्हणजे संसारातून तरुण जावं लागतंय का म्हणतं ते दुःखरूप आहे, है का नाही. असे संसाराबद्दल कितीतरी प्रमाण येत. मग या संसाराला आतापासून तो कोणताच संत म्हणला नाही चांगला आहे म्हणून. जेवढे म्हणून संत झाले तर किंवा जेवढे पारमार्थिक ग्रंथ आहेत तितक्या ग्रंथामध्ये कुठंच आढळलं नाही की बाबा संसार हा सुखरूप आहे, चांगला आहे. म्हणजे त्याचं वर्णन कोणी बी केलंय तर तो सगळ्यानं थूच केली त्याची, कोणी बी. आणि सगळे तसं म्हणायले तर सगळेच ते करायले तर किती कमाले. तो कोंबड्याचा एखादा व्हळका असा, भल्या बोकळ कोंबड्या असा आणि त्याच्यामध्ये एखादा बोक्या जावा. आता त्या कोंबड्याला कळत हे खाणारा बो आहे, हे बोक्या आपल्याला खाणार आहे, मग त्याच्यापासून लांब जावाव ना. ते जिकडं जाईन तिकडं त्याच्या माग जाते. आता कामून जात असते त्याच्या मागच जाते. आता नाहीतर एखादं म्हणतात ना बोक्या आलाय. आता समजा गावात वाघ शिरला तर आपण घरायना का घुसत, कायला जाते बाबा त्याच्या खाईन ते, पण ते कोंबड्या त्याच्या माग. तसं हे संसारिक जीव, जी कोंबड्याची बुद्धी ना त्या बुद्धीचे झालेत. म्हणजे त्या बुद्धीमध्ये
जी विकसता व्हायची, विकसित व्हायची तिथे गेलंच, पण ती खड्ड्यात किती गेली, म्हणजे किती संकुचित झाली. जसं त्याला कळत नाही तसं मनुष्याला का कळत नाही का? पण बुद्धीचा तो अधिकार त्यानं करून ठेवलाय तसा, तितका खोलीचा. म्हणून म्हणतात नका डोळे धूर भरून राहो. आता हा संसार दुःखरूप असताना संसारातच रममान होऊन राहणं, हे डोळे धूर भरून राहू नाही तर काय. आता हे भ्रम आहे. हा काय म्हणजे दुःखरूप असून बी तेच करणं म्हणजे भ्रमच आहे ना हा. मग हाच भ्रम निवृत्त करायचा आहे ना. मग जो दुःखरूप संसार आहे तो आपल्याला जाणून घ्यावा लागेल, है की नाही. आणि सुखरूप जे आहे काय आहे ते जाणून घ्यावा लागेल. मग संसार दुःखरूप आहे हे कळून देण्यासाठी आणि परमात्मा हा आनंदरूप आहे हे कळून देण्यासाठी त्याला त्या बुद्धीचा अधिकार तर लागेल ना कळण्यासाठी. अहो ते इतकं म्हणजे ते हे झालेलं असतंय, त्याला कळत नाही आपल्याला खाणार आहे ते, आणि त्याच्या मागं कशाला जावं हे कळत नाही म्हणल्यावर त्याला त्याचं ज्ञानच नसते. हा मग तितकी त्याची खालावलेली बुद्धी आहे. त्या बुद्धीला वर येण्यासाठी, तिच्यामध्ये प्रकाश पडण्यासाठी, अधिकार येण्यासाठी सत्कर्म उपासना केल्यावर संतांना माहित आहे की अंतःकरण शुद्धी होती. अंतःकरण शुद्धी होती म्हणजेच काय होतंय, त्याच्यातला तमोगुण कमी होतय, ती शुद्धता पुढं कामाला येईल. आणि शुद्धता आल्यावर मग ज्ञानाची उत्पत्ती होईल. मग त्याला कळण, अरे त्या कोंबड्याला पुन्हा कळण की हे बोक्या खातय आणि याच्यापासून जरा लांबच गेलेलं वर. मग तसं सांसारिक जीवालाही कळण की बाबा हा संसार दुःखरूप आहे, स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावा लागेल, मोक्ष प्राप्त करून घ्यावा लागेल. मग ते अधिकार येण्यासाठी सत्कर्म उपासना वेदानं सांगितले. आता साबणा कामून घेतो आपण, स्वाडे कामून घेतो, आहे का नाही. आणि मग तेच घ्यायचं साबण, सोड्याच घ्यायचा, पाणी घ्यायचंच नाही, त्यानंच निघत आहे म्हणल्यावर. ते मळ काढण्याचं साधन आहे, ते त्यानं मळ निघत आहे का नाही. आता ते लावायचे का आपल्याला लय हौस आहे का? हौशीनं लावतात का मळ निघण्यामुळं? मग सत्कर्म उपासना ह्या हौशीनं करायच्यात का मल निवृत्तीसाठी करायच्यात? काहीतरी कार्यकारण भाव असाव की हो. पण काहीच कार्यकारण भाव नाही का म्हणून अभिषेक करायला तो जा तिकडे. तुम्ही काही बी विचारतात. सगळं गावच करतोय, मी एकटा थोडाच करतो. अरे कार्यकारण भाव सांग ना, कशासाठी करायला? आता त्याचं कारणच माहित नाही तर त्या कारणाचं फळ कसं मिळेल बरं? कार्याचं फळ मिळण्यासाठी है का नाही, ज्या गावाला जायचं त्या गावाचं नाव तर माहित पाहिजे ना. कुठे चाललात? गावाला. कोण्या? काय माहित नाही. आणि मग कुठे पोहोचतात? काय की माहित नाही. कवा वापस येतात? कोणाला ठाव? काय आता माहित तर पाहिजे ना. ते माग एक दृष्टांत सांगितलं होतं ना, आहो तुम्ही काय सांगतो आम्ही ऐकून घ्या. ते घोड गेलं होतं, खोगीर मधलं घोड, लगामातलं घोड निष्ठून याच्यातलं हे गेलंय, आणि हे ज्याचं होतं त्याला जाऊन सांगा, त्याचं बी नाव माहित नाही. आता असं झाल्यावर कशी सिद्धी प्राप्त होईल? याच्यासाठी वेदांनी काय केल्यात? सत्कर्म उपासना सांगितल्यात की त्यानं अंतःकरण शुद्धी होती. पण हे शिष्याला कुठं माहित आहे? त्याचा भावार्थ कळाला नाही हा. मग या ठिकाणी ग्रंथकार म्हणतात की बाबांनो, आभास आणि कुटस्थ यांच्या मधामध्ये ती एक छाया आहे,
आणि तिच्या योगानंच काय व्हायलंय, दोघांमध्ये भेद व्हायलाय. वास्तविक पाहता जो आभास आहे ते कुटस्थ रूपच आहे, आणि कुटस्थ आभास रूपच आहे, ब्रह्मरूपच आहे. ब्रह्मरूप. एकच एकच भांड आहे, वाटी समजा, आणि मग शेजारणीला भाजी काही दूध काय दिलं, धर्म ते शेजार धर्म म्हणून देते ना, मग तिनं लगेच तिची त्याच वाटीमध्ये द्यावा, काय शेजार धर्म म्हणून. हा मग लगेच लगेच ना दुसरं काय द्यावं का, डाळ काय दर चालूच का. तसा कुठेच तर आभास आहे ना, आभास कुठेच कुठेच ते सदा तसं नसतंय ना, कवा तरी असतंय. हा कवा जेव्हा चांगली भाजी काही होईल का तेव्हा देते तर शेजाऱ्याला बी, आणि जर वाईट वक्त जर झालेला असलं ना देत नाही तर मग आपल्याला वाकड लावते, आपली भाजी चांगली झाली नाही आहे का ना. तसं चांगलं झालं म्हणजे सिद्धांताजवळ गेलं. हा माघारी याचं नसतंय, वरी जाचं असतंय. तस आता आभास हा कोण झालाय, त्याच आभासाचं खरं स्वरूप कुटस्थच आहे का नाही. मग आता आपण जे आभास स्वरूपानं वागत होतो, आभासाचं लक्षण आपण मानत होतो, तो आपण आभास रूप जे काही जाणत नव्हतो ते कशामुळे जाणत नव्हतो. आता हे आपल्याला कळायला पाहिजे का नाही. आपल्याला आता पस्तोर कसं कळाना गेलं की आपण कुटस्थ रूप ब्रह्मरूप आहोत म्हणून, हे कळाना गेलं ना. हे कशामुळं, आपलं काही इथं हे झालं नव्हतं ना, साबण सोड्यात नव्हता लावला का अंगाला, सगळी घाण अंगावर मुलकाची, हो वान लिचडण गोचडण अंगाला सगळे. हा कसं ज्ञान होईल ते, त्याचीच खाज कमी व्हायला गेली. हा तेच खाजीत बसलो होतो आपण. मग आता काय झालंय, आता हे कोण्या कंपनीचा सोड्या आहे, ओरिजिनल कंपनी, विचार सागर आहे. आता याच्यापेक्षा भारीचा सोड्या नसतंच, कारण हे सोड्यानं तुम्हाला ज्ञानेश्वरी बी गुंडाळून देते, निस्वित. हे सोड्या यानं जर हे लावून आंघोळ केली ज्ञानेश्वरी नेसा येते, अमृत अनुभवही घेता येते, फेटा बांधा येतय, ते तिथे वरचा येते. हा आणि हात रुमाल किंवा बागायत रुमाल, हरिपाठ माऊलीचा हरिपाठ हा हातातला आहे, काय गमजे आहे. हा आणि अजून एक गाथा, त्यांचे काही स्फुट अभंग आहेत ना, गाथा आहे ना त्याचा. माऊलीचे 4 ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा आणि हरिपाठ, आहे का नाही. म्हणजेच हे जर आपल्याला माऊलीचं कळालं, सांगण्याचं, हा माऊलीचा वेश आहे. हा कोणाचा वेश आहे, हा ज्ञानेश्वरी अमृतानुभव. हे आपण नेसलो तर माऊली कळते, नाही तर ज्ञानेश्वर महाराज नुसतं ज्ञानेश्वर महाराज म्हणून पाया पडणं, याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही. आणि ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जर अपरोक्षातून समजून घ्यायचे असतील, ते कोण आहेत, चैतन्याचा नुसतं म्हणायचं का माझा कवा म्हणाव,
ते कळाले जेव्हा. हा, मग चैतन्याचा पुतळा ज्ञानोबा माझा, हा, साधकाचा माय बाप धरुसेनी, हे नुसतं म्हणल्यानं कळन का? त्या आपल्या अंगी त्याचे लक्षण आणावं लागते. हा, तवा कळते ते. आणि ते कळण्यासाठी हे साबण सोड्याला, हे साबण सोड्या, हे बोलून नाही ना, हेच म्हणतो आम्ही शास्त्र आहे का नाही. आणि हे ना कोणत्याही ग्रंथामध्ये प्रवेश करता येतो. म्हणून आपण याचा विचार करायलो, विचाराचा ह्या. हा, असा जीव आणि परमात्मा यांची एकता मानली असता कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य निष्फळ होतील अशी तुझी जी शंका होती, शंकाच तुझी आता काय झाली? निष्फळ झाली. जीव आणि ईश्वर यांच्यातील चैतन्यांश एकच असला तरी, जीव आणि ईश्वराचा चैतन्यांश एकच असला तरी त्या जीवेश्वराच्या आभास भिन्न आहेत. जीव आणि ईश्वराचे आभास काय आहेत? आभास भिन्न आहेत जीव आणि ईश्वराची. अशी जीवेश्वरूपाची स्थिती असल्यामुळे जीवेश्वराचे एकत्व प्रतिपादन करणारी महावाक्ये त्या जीवेश्वराच्या अधिष्ठान चैतन्याचेच एकत्व प्रतिपादन करतात. ते जे सांगतात की हे एकच आहे, तर ते अधिष्ठान चैतन्याचं एकत्व सांगतात, त्या आभासाचं एकत्व सांगत नाही. त्या उपाधीला धरून एकत्व सांगत नाही. कारण आभास जे आहेत ते मायेतला आभास आहे ईश्वराचा, आणि अविद्येतला आभास आहे का नाही. आणि तो कुटस्थ चैतन्याचा मानला आभास, आणि ईश्वराचा जो आभास आहे तो ब्रह्म चैतन्याचा आहे. जरी कुटस्थ चैतन्य हे ब्रह्म चैतन्य रूपच आहे जरी मानलं तरी पण आभास ज्याच्यात पडलाय त्या उपाधीमध्ये, जीवाच्या उपाधीमध्ये आणि ईश्वराच्या उपाधीमध्ये भिन्नता असल्यामुळं आभासामध्ये भेद हा शास्त्रानं सांगितला आहे. इथं भेद मानायचा. आणि कर्म उपासना प्रतिपादक वेदवाक्य जीवेश्वराच्या आभासात भेद आहे म्हणून कर्म उपासना प्रतिपादन करतात. मग वेद जे प्रतिपादन करतो भेदाचं, तर ते आभासात भेद आहे म्हणून सांगतो तो, पण आपण त्या चैतन्यामध्येच भेद मानतो. मग याचं जे सांगणं कशात आहे ते असं बारकाईत खोलात गेल्याशिवाय कळत नाही वेदाचं मनोगत. असे समजणे अवश्य आहे आणि ते योग्य आहे. जोपर्यंत जीवाभास ईश्वराहून आपणास भिन्न समजतो, जीवाभास ईश्वराहून भिन्न समजतो, तोपर्यंत त्या जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नते करता कर्म उपासना ह्या कराव्यात, तोवर कराव्यात, केल्याच पाहिजेत. म्हणून जोपर्यंत तू आपल्यास मी ब्रह्म आहे असे निसंदेह जाणणार नाहीस, तोपर्यंत तुझ्या ठिकाणचे दिनत्व, दुःखत्व, भ्रांतित्व हे जाणार नाही. हे धर्म तुझ्यातले नष्ट होणार नाहीत. इतकेच नाही तर तू आपल्या स्वरूपाहून परमात्मा भिन्न मानलास तर, जर परमात्मा भिन्न मानलास तर तो परमात्मा तुला दुःखास कारण होईल. तुला दुःखाला कारण कोण होईल? तो परमात्मा नाही जाणल्यामुळं. वेदात असे प्रतिपादन केलेले आहे की जो भेद पाहतो तोच दुःखरूप मृत्यूचा भक्ष्य असतो. जो भेदी झालाय तोच भेदी मृत्यूचा भक्ष्य असतो. याकरता
मी ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि कृतार्थ हो एकदाचाच. अशी त्याच्या शंकेचं नाना प्रकाराने त्याला समजून सांगितलंय. म्हणजे किती प्रयत्न केले ते समजून सांगण्यासाठी. आता यापुढं त्याला आता हे कळालंच असेल ना, आहे का नाही? त्याला का आपल्याला आपल्याला कळालंच असेल ना. मग आता ते कळाले मग त्याला मी ब्रह्म हे ज्ञान कोणाला होतंय? मी ब्रह्म हे ज्ञान कोणाला होतंय? तर मग ते मला समजून सांगा म्हणतो. ती शंका पुढची आहे, ती उद्याच्या वेळात घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.